शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी चर्चा रंगली आहे। महाविकास आघाडीचे तब्बल 24 आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ऑपरेशन आमदारची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे। नेमकं काय घडलंय? 24 आमदार खरोखरच फुटणार आहेत का? चला जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे। नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले। या घडामोडीला ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानलं जात आहे। या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती। मात्र या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या। यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये सभांचा दौरा सुरू केला असून कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। दरम्यान आणखी एक महत्त्वाची घटना घडली। महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक आयोजित केली। मात्र या बैठकीला तब्बल 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं। याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते। त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे विचारलं पाहिजे। जर कोणी स्वतःहून शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असेल तर आम्ही त्यांना कशाला नाही म्हणू। आम्ही त्या आमदारांशी चर्चा करू आणि त्यांची नाराजी काय आहे हे जाणून घेऊ। या विधानानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन आमदार सुरू होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही टीका केली। ते म्हणाले, किती दिवस फिरतात ते बघू। ते फक्त गद्दार गद्दार एवढंच बोलतात। ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली त्यांनी गद्दारीची भाषा करू नये। या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे। मात्र 24 आमदार पक्ष सोडणार असल्याची अधिकृत घोषणा किंवा पुष्टी अद्याप झालेली नाही। सध्या ही चर्चा राजकीय विधानावर आणि बैठकीतील अनुपस्थितीवर आधारित आहे। पुढील काही दिवसात या घडामोडीवर सर्वांचे लक्ष असणार आहे। तुमच्या मते महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार का? 24 आमदार खरोखरच शिंदे गटात जाणार आहेत की ही फक्त राजकीय चर्चा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।